स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचे व्रत. अगदी व्रत कसे करावे, तसेच पूजा मांडणी, योग्य नियम, वेळ, पूजा कधी म्हणजे उत्तर पूजा कधी उचलायची, याबद्दल अगदी सविस्तररित्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बघा, मार्गशीर्ष महिना हा 21 तारखेला सुरुवात होत आहे. वार आलेला आहे शुक्रवार आणि 20 नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी आहे अमावस्या. तर बघा, आता मार्गशीर्ष हा पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 हा आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आणि तो असणार आहे पहिला गुरुवार. मग आता याच दिवशी महालक्ष्मी पूजन, तुलसी विष्णू पूजन, व्रतारंभ यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मग या दिवशी करावयाचे उपाय देखील आपण पाहणार आहोत. तसेच बघा, सकाळी स्वच्छ स्नान करून घ्यायचं, तुळशीपाशी गंध, अक्षता, पुष्प, दीप अर्पण करायचे आणि श्री लक्ष्मी नारायण विष्णू देवी किंवा श्रीकृष्णाची पूजा करावी. दूध साखर मिसळून तुळशीला अर्पण करणे खूप शुभ मानलं जातं. कुटुंबासाठी गुरुवारचा उपास ठेवावा. फळ, फलाहार तसेच दूध, गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, जे शक्य होईल ते यथाशक्ती आपण दान करायचं आहे. तसेच बघा, संध्याकाळी घराच्या देवघरात दीप लावून ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा आपल्याला या मंत्राचा जो जप आहे तो करायचा आहे. यानं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते. आपल्या जीवनामध्ये सततच्या येणाऱ्या अडचणी या दूर होतात. घरामध्ये आपल्याला मनशांती निर्माण होते. त्यानंतर बघा, आता मार्गशीर्षचा पहिला गुरुवार लक्ष्मी मातेचे आपल्याला संध्याकाळी गुप्त जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत. तुळशीपाशी एक छोटा दिवा लावायचा आहे. गूळ, जिरे अर्पण करा. घरातील अडथळे दूर होतात. माता लक्ष्मी स्थायी वास करते. घराच्या मुख्य दाराच्या आतल्या बाजूला हळदीने श्री लिहा. यानं बघा आपल्याला काय होतं, आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतात आणि कुठेतरी प्रगतीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात. आता मुठभर शिजवलेला भात आपल्याला पांढऱ्या कपड्यावर ठेवून ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमः 11 वेळा म्हणायचं. घरात येणाऱ्या सततच्या समजा अन्नधान्याच्या अडचणी, तसेच बघा कधीही स्वयंपाक केला तर अपुरा पडणं, यासारख्या समस्या दूर होतात. लाल फुलात 1 रुपया नाणं ठेवून देवीसमोर ठेवा आणि मनोमन आपल्याला देवीपाशी व्यक्त करायचं आहे की माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे. समजा इच्छापूर्ती होऊ दे, मनशांती मिळू दे असं आपल्याला म्हणायचं आहे. संध्याकाळी लक्ष्मी पूजा आधी उजव्या हाताने दारात गंध, तांदूळ व पाणी शिंपडा. याने धनप्रवेश, घरातील देवशक्ती जी आहे ती जागृत होते. सोनं नसेल तर पिवळ्या वस्त्राचा छोटा तुकडा लक्ष्मी समोर ठेवा. म्हणजे बघा, पिवळं वस्त्र जरी आपण ठेवलं तरी देखील चालेल. अगदी घरात सोन्या समान तेज येतं. बघा, कर्जमुक्तीची सुरुवात होते. आता लक्ष्मी पूजेनंतर 5 मिनिटं आपल्याला शांत बसायचं आहे आणि श्री लक्ष्मी चालन स्तोत्र मधील ओम श्री ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नमः, ओम ह्रीम श्री क्ली श्री लक्ष्मी नमः 11 वेळा म्हणायचं. याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये दीर्घकाळ टिकते. मन स्थिर होते. लहानपण शक्तिशाली. म्हणजे बघा, आपण आता पूजेपूर्वी घरात झाडू नका. म्हणजे जेव्हा आपल्याला पूजा करायची तेव्हा कोणीही देवघरात चप्पल न घालावे. बघा, आता घरात चप्पल देखील घातली जाते, मग चुकूनही देवघरात चप्पल घालू नका. अगरबत्ती किंवा धूप आधी फिरवा, नंतर पूजेला सुरुवात करा. दिवा देखील लावून घ्या अगोदर. पूजा आता मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी आपल्याला काही उपाय जे आहेत ते करायचे आहेत. अगदी खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचे उपाय आहेत. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावून गूळ, जिरे अर्पण करा. लक्ष्मीचा घरात स्थायी वास राहतो. आणि आपला जो घराचा मेन दरवाजा आहे ना, तिथे आपल्याला बघा त्यावरती
हळदीनं श्री लिहायचा आणि त्यावरती थोडंसं तूप शिंपडायचं आहे. यानं आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येणाऱ्या दूर होतात आणि धनलाभ धनप्रवेश होतो. त्यामुळे आपल्याला हे जे आहे ते पहिल्या गुरुवारी करायचं आहे. तसेच पूजा करायच्या अगोदर एका वाटीत तांदूळ, कुंकू, पाणी ठेवून देवीसमोर ठेवा. एका वाटीमध्ये तांदूळ घ्या, कुंकू घ्या, पाणी घ्या आणि देवीसमोर ठेवा. आपल्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन एक सकारात्मकता, एक देवी शक्ती जागृत होण्याला मदत मिळते. लाल फुलात 1 रुपयाचं नाणं ठेवून लक्ष्मीसमोर अर्पण करा. इच्छा पूर्ण होतात, मनशांती व स्थैर्य लाभते. आता बघा, आपला जो काही समजा घर आहे, घराच्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा 4ही दिशांना. यानं काय होतं बघा, दारिद्र्य दूर होते, अगदी दारिद्र्य नाश होतो, घरात सुख शांती मिळते. भाताच्या मुठभर तांदळावर ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः 11 वेळा म्हणा. घरामध्ये अन्नधान्याची कमतरता जी आहे ती भासत नाही, संपत्ती व आरोग्य टिकते. संध्याकाळी आपल्याला पूजा सुरू करण्या अगोदर बघा 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जे आहे ते आपल्याला पठण करायचं आहे. याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. आता बघा, आपल्याकडे सोनं नसेल तर चालेल, पिवळा कपडा आपण देवी लक्ष्मी समोर ठेवला तरी देखील चालेल. आणि त्या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला जे हळकुंड असतं ना, लेकुरवाळ, ते हळकुंड आपल्याला ठेवायचं आहे. घरामध्ये बघा एक सोन्यासारखी चकाकी येईल, एक तेज येईल घरामध्ये. असा हा प्रभावशाली उपाय आहे. दरवाजाजवळ धूप फिरवून श्री 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 3 वेळा उच्चार करा. घरातील नकारात्मकता कायमची दूर होते. नजर दोष, जे काही घरामध्ये समजा वाईट अडचणी ज्या प्रवेश करत आहेत त्या होणार नाहीत, असा हा उपाय आहे. पूजेनंतर 5 मिनिटं शांत बसा आणि देवीच्या डोळ्यात पहा. एकटक आपल्याला बघा देवीच्या डोळ्यामध्ये पाहायचं आहे. मनोकामना सांगा, देवी कृपेने ती इच्छा फलदायी ठरते. तर बघा, आता त्यानंतर लक्ष्मीचा गुप्त मंत्र. पूजेपूर्वी जेव्हा आपण पूजेला सुरुवात करायची आहे त्यावेळेस आपल्याला हा मनात म्हणायचा आहे. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्री लक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्री क्लीं श्री लक्ष्मी नमः. यामुळे काय होतं बघा, घरामध्ये यश, आनंद, धन, सुख, समाधान प्राप्त होते. आता संतान प्राप्तीसाठी संध्याकाळी लक्ष्मी मातेच्या समोर सोनं चाफा किंवा कमळाचं फूल अर्पण करा आणि ओम श्री ह्रीं क्लीं श्री लक्ष्मी नमः 11 वेळा म्हणा. आता गर्भधारणा, मातृत्वासाठी शुभयोग निर्माण होतात आपण जर हा उपाय केला तर. बघा, आता त्यानंतरचा आणि अतिशय महत्वाचा असा हा उपाय आहे, तो म्हणजे घर मिळवण्यासाठी. एक मातीचा दिवा घ्यायचा, घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावून त्यात थोडंसं आपल्याला तूप व तांदूळ टाकायचे आहे. यानं काय होतं बघा, वास्तू घरप्राप्तीच्या अडथळ्यांवर मात होते. त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. नवरा किंवा मुलीचा उत्तम जोडीदार मिळावा म्हणून गुरुवारी संध्याकाळी केशर किंवा हळदीने आपल्याला लक्ष्मीच्या श्रीयंत्रावर तिलक करायचा आहे. यानं कन्येला शुभ, सुशील, समर्थ जोडीदार प्राप्त होतो. गुरुवारी संध्याकाळी आपल्याला केशर किंवा हळदीनं श्रीयंत्रावर गंध ज्याप्रमाणे लावतो आपल्याला त्याप्रमाणे लावायचा आहे. आता आपण पुढचा उपाय म्हणजे बघा, सासरी सुखासाठी. मुलगी सासरी गेल्यानंतर आईने गुरुवारी संध्याकाळी मधाचा दिवा लावावा आणि जय महालक्ष्मी माता म्हणावं. सासरी सन्मान, शांतता आणि प्रेम वाढते. घरात धनलाभासाठी बघा, कोणाची इच्छा नसती धनासाठी तर सगळं चाललेलं आहे. मग धनलाभाची तर घरात लक्ष्मी मातेच्या समोर दुधात ओवाळलेला तांदूळ अर्पण करून मंत्र म्हणा. ओम ह्रीं श्री लक्ष्मी नमः. यानं पैसा मिळतो, तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थिर राहते. गुप्त प्रभावी उपाय.
फक्त मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला संध्याकाळच्याच वेळी घरात करायचे आहेत. संध्याकाळी घराच्या उंबरट्यावर गंगाजल शिंपडा आणि श्री लक्ष्मी चरण कमलाय नम, श्री लक्ष्मी चरण कमलाय नम म्हणायचं. यानं आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती जे काही आहे ते दूर होतं आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होऊन देवीचं तेज राहतं. घरात आनंद वाढवण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी लक्ष्मी मातेपुढे गव्हाचे 7 दाणे आणि 1 सुपारी ठेवून आपल्याला आरती करायची आहे. मोजून 7च गव्हाचे दाणे ठेवायचे आहेत. आता हे गव्हाचे दाणे ठेवत असताना खराब वगैरे जे आहेत ते ठेवू नका. अगदी व्यवस्थित एक एक बघून ठेवा, जेणेकरून आपण हा जो उपाय करणार आहोत तो प्रभावी ठरेल. मग किडलेले वगैरे गहू ठेवले तर उपाय करून देखील काहीच उपयोग होणार नाही. आता धनप्राप्तीसाठी संध्याकाळी लक्ष्मी समोर पिवळं कापड अंथरून त्यावर आपल्याला 1 रुपया ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला त्या वस्त्रावरती त्या 1 रुपयावरती दिवा लावायचा आहे. अडकलेले पैसे परत मिळतात आणि नवीन जे काही आपल्याला समजा काम करण्यासाठी असो, पैसे कमवण्यासाठी असो, मार्ग खुले होतात. तर अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत तर ते आपण जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.